अकोला तिरुपती एक्सप्रेसला हिरवा झेंडा. गोविंदा गोविंदाच्या गजरात प्लॅटफॉर्म 5 दुमदुमला. खासदार धोत्रे यांच्या प्रयत्नातून 20 नव्या गाड्यांना मंजुरी. महाराष्ट्र अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया. अकोला 3 मे विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश यांना जोडणाऱ्या तिरुपती अकोला तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस क्रमांक 17429 आणि 17430 ची नियमित सेवा आज शनिवार 3 मे 2000 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून सुरू झाली. खासदार अनुपभाऊ धोत्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी तिरुपतीकडे रवाना झाली. हिरवा झेंडा दाखवतात जय महालक्ष्मी, जय तिरुपती बालाजी, गोविंदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आगे बढो, खासदार अनुप धोत्रे आगे बढो, आमदार रणधीर सावरकर आगे बढो, भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण प्लॅटफॉर्म दुमदुमून गेला. यावेळी आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदाताई खेडकर, आमदार वसंत खंडलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष जयंता म्हसने, किशोर मांगटे पाटील, माधव मानकर, अजय अग्रवाल, वसंत बाचुका, ॲडव्होकेट अमोल इंगळे, गिरीश जोशी, उमेश मालू, रणजित खेडकर, पवन महल्ले, निलेश काकड, धनंजय दबाले, मनीषा बन्साली, डॉक्टर अमित कावरे, रवी भन्साले, मनीष बुंदिले, राजू धोटे, रमेश करिहार, रवी यादव, अनुष इंगळे, नारायण बोर्डे, प्रशांत अवचार, शिवलाल इंगळे, वैशालीताई शेळके, गणेश लाड, निकिता देशमुख, क्षितिजा ठाकूर, पंडित हेमंत शर्मा, पल्लवी मोरे, चंदाताई शर्मा, विजय फुकट, अजिंक्य राऊत, विनोद मनवानी, हरीश आलिम चंदानी, ॲडव्होकेट कल्पनाताई गोटफोडे, हरीश बेलाणी, सुरेश कुचके, प्रशांत जोशी, हर्षद चौधरी, ऋषिकेश देवर, गोपाल नागापुरे, प्रदीप नंदापुरे, मोहन पारधी, अभियंता विनायकराव पांडे, राजेंद्र गिरी, नीतूताई जगताप यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. रेल्वे विभागाकडून स्टेशन प्रबंधक संतोष कवडे, दक्षिण मध्य रेल्वेचे DCM रितेश कुमार, CCI कमाल नयन, स्टेशन मास्टर निलेश वसुकार, परिवार निरीक्षक उजवे उपस्थित होते. गाडीचे चालक घनश्याम बालिया, सहाय्यक चालक राहुल पुरी, गार्ड सतीश खोब्रागडे यांचे खासदार धोत्रे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. खासदारांनी यात्रेकरूंचे पुष्प देऊन स्वागत केले. खासदार अनुप धोत्रे यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या गाड्या सुरू होत आहेत. माझ्या पाठपुराव्यामुळे अकोल्याला आत्तापर्यंत 20 नव्या गाड्या मंजूर झाल्या आहेत. अकोला स्टेशन दक्षिण मध्य रेल्वे समाविष्ट करणे, प्लॅटफॉर्मवर पासवर्ड सुविधा, डिजिटल डिस्प्ले बसवणे यासाठी मी महाप्रबंधकांशी संपर्क साधला आहे. लवकरच सुविधा मिळतील. यामुळे अनेक भाविकांना आता तिरुपतीचे दर्शन करणे सहज शक्य होणार आहे. आपल्या सर्वांच्या पुढाकारातून केंद्र सरकारच्या माध्यमातून ही सुरू झालेली आहे. काय सांगाल, किती महत्त्वपूर्ण ही एक्सप्रेस ठरणार? अत्यंत महत्त्वपूर्ण ही ट्रेन आहे आणि जे अकोला खंडवा काम चालू हा अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जंक्शन हा होणार आहे. सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहेत यांची संख्या जवळपास दिवसाला 20 ते 25 हजार असते. येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्त्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल, याकरिता अत्यंत महत्त्वाचा हा टर्मिनल आहे. सरकारने मागील काळामध्ये जवळपास 10 वर्षापासून रेल्वेचे दर वाढवले नाही आहेत आणि त्यामुळे भारतासाठी रेल्वेचा प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. धोत्रे साहेबांनी सुद्धा यासाठी यापूर्वीही पाठपुरावा केला होता. आता नरेंद्र मोदीजी आणि अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात हे सहज शक्य झाले. आपण कसा पाठपुरावा केला आणि कसं त्याला यश प्राप्त झालं? आज
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे हा आपल्या देशाच्या विकासाच्या प्रमुख ठिकाणी आहे आणि या दिशेनेच महाराष्ट्राला भारतातील रेल्वेचं सर्वाधिक बजेट हे देण्यात आलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 1.9 लाख करोड रुपये या महाराष्ट्राच्या रेल्वेच्या विकासासाठी सध्या देणे चालू आहे. येत्या काळामध्ये जे आपलं अकोला स्टेशन आहे आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातील सगळे जे स्टेशन्स आहेत यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे. अकोला स्टेशनसाठी जो सेंट्रल रेल्वेचा भाग आहे तिथेही नव्याने 52 कोटी रुपये हे स्टेशन डेव्हलपमेंटकरिता मंजूर झाले. येत्या काळामध्ये जवळपास 100 ते 150 कोटी रुपये हे फक्त स्टेशन डेव्हलपमेंटकरिता आपल्या अकोला जंक्शनकरिता देण्यात येणार आहे. अकोला लोकसभेतील जे स्टेशन आहे मग त्यामध्ये प्रामुख्याने मूर्तिजापूरचं स्टेशन असेल, अकोटचं स्टेशन असेल, बाशी टाकळीचं स्टेशन असेल, आमच्या वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे हे स्टेशन असेल, इथे अमृत भारत अंतर्गत स्टेशनचंही नूतनीकरण आणि तिथे पॅसेंजर ॲम्युनिटीज असेल, AC असेल, ह्या सगळ्या सुखसुविधा देण्यात आल्या आहेत आणि याच्याच आधारे अकोला जंक्शन याचाही विकास येत्या काळामध्ये होणार आहे.